दत्त चित्तरंजनम, अखंड असणारं, सावध रूपानं असणारं, रमण झालं पाहिजे ते चित्त दत्तामध्ये, अखंड त्रैमूर्ती रूप, अखंड सरोजित अशा प्रकारचं असणारं आणि समोरून न हालता अखंड असणारं, त्याच्याशी तन्मय झालं म्हणजे मग तुमचं असणारं सोनं सोनं झालं. अखंड मंडलाकारं व्याप्तेन चराचरं तत्पदं दर्शितं सद्गुरुं तं नमामि. संतं नमामि. तत्पदा दर्शितम, असं जिथं पद आहे ते अखंड मंडलाकार व्याप्तयेन चराचरामध्ये ते दत्त रूप अशा प्रकारचं असणारं समस्त समस्त ही वासुदेव या प्रतिती रसाचा उतला भाव भक्ता माझीराव आणि ज्ञानिया तूच, त्याला ज्ञान म्हणा. समस्त ही वासुदेव या प्रतिती रसाचा उतला भाव भक्ता माझीराव ज्ञानिया तोच, त्यालाच ज्ञान म्हणतात. ज्ञान म्हणजे इंजिनियर झालं म्हणजे ज्ञान नाही, डॉक्टर झालं म्हणजे ज्ञान नाही, वकील झालं म्हणजे ज्ञान नाही, पारायण केलं म्हणून ज्ञान नाही. ज्ञान म्हणजे काय? समस्त ही वासुदेव या प्रतिती रसाचा उतला भाव भक्ता माझीराव ज्ञानिया तोच. आणि म्हणूनच असणारं एका वाचून याने भाऊ स्वर्गादी ज्ञानी तो अज्ञान आहे सा ज्ञान म्हणे निश्चय केला. एका त्याच्याशिवाय तुम्हाला जर ज्ञान जर झालं नसेल तर सगळं अज्ञान आहे. एका वाचून याने सगळ्या चंद्रावर गेला काय उपयोग नाही, ब्रह्मांडाचं ज्ञान झालं काय उपयोग नाही. अरे मी कोण आहे कळालं. एका वाचून याने भूस्वर्गादी ज्ञानी अज्ञान ऐसा म्हणे निश्चय केला. हे जमलं पाहिजे, कारण थोडी वेळ आहे, वेळ थोडी राहिली. आता 60 वर गेले, कोणी 70 वर गेले, मी 70 वर गेलो, राहिले तर थोडा वेळ राहिलाय. आपलं असणारं काम करून तयार होणं पाहिजे. आपण तयार होऊन बसायचं, जेव्हा येईल तेव्हा येईल. आपण असं गाफील बसायचं नाही. गाफील जर बसलं तर उद्या काय होईल गाफील राहायचं नाही. अखंड मंडलाकार व्याप्तेन चराचर. म्हणूनच ही यात्रा कशासाठी करायची? यात्रेमध्ये काय आता उपयोग काय? अशोकला अनुभव आला, पण इथं सेवा गुरुची घडली नाही ना. गुरुसेवा शिफारस मिळाल्याशिवाय तुम्हाला मार्गच मिळणार नाही पुढचा. तुम्ही स्तुती केली गुरुची म्हणजे काय तुम्हाला कळालं का? नाही, अंगाने इतर राबावं लागतो, दंडके भाती प्रणाम करावा लागतो, तेव्हा हे असणारं प्राप्त होतं. तसं होत नाही. गुरुचं कण 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 तुम्ही असणारं सेवा केली पाहिजे. कणाकणातून अंगाने सेवा घडली पाहिजे, तेव्हा शिष्याला हे त्याच्यामध्ये हे रस भरला जातो. चंद्र सूर्य दुनी काढता येते सांग परी प्रकाशाचे अंग आणता नाही. चंद्र सूर्य काढता येतात पण प्रकाशाचं अंग भरता येते का? तसं गुरुची नुसती स्तुती करून नाही जमणार. गुरुचं रात्रंदिवस असणारा त्याचा असणारा ध्यास करून असणारं त्याची मन प्रसन्नता करून घेण्यापर्यंत माझ्या दिगंबर महाराजांनी आशीर्वाद दिला. तू कुठेही जाशील तुझ्या पायगड्या घालतील, आशीर्वाद दिला त्यांनी. काही सुद्धा मी त्यांना असणार, प्रभू तुम्ही मालक आहात, तुम्ही कृपा केली, एवढा उपकार केले की परमात्मा सुद्धा करू शकत नाही एवढे उपकार माझ्यावर तुम्ही केले. चराचरामध्ये दत्तदर्शन दाखवलं. अजून मला असणारं काय असणारं पाहिजे होतं? माझी खरीच प्रकारची असणारी सोनं केलं माझ्या दिगंबर. आणि हाच ध्यास तुम्ही पुढे असणारा आणि जगाला शिकवला पाहिजे की दिगंबर महाराज काय चीज होते. दिगंबर महाराज स्वयं परब्रह्म होते आणि भक्ताला तेच देत होते. अनेकाची असणारी भावना होती, भूत पिशाच करणी भानामती ही काढतात, पण ते तर सहज लीला आहे त्यांची. हे तो त्यांची सहज लीला भक्त ही तो त्यांची सहज लीला भक्ती प्रगट करण्यासाठी ही त्यांची सहज लीला आहे. त्या निमित्ताने ज्ञानोबाराने सुद्धा असणारे ती माया केली. ही भक्ती करण्यासाठी असणारे भिंत चालवली ज्ञानोबाराने. रेडा बोलविला, भक्तीसाठी बोलवला.
मेलेले माणसं भक्तीसाठी माझ्या सद्गुरू दिगंबर महाराजांनी जीवब्रह्माची सेवा केली. जे अनेक असणारे रानदांडगे भयंकर खैस अशा प्रकारचे भूत पिशाचे करणी भानामती असणारी त्यांच्या आशीर्वादानं चकाट होऊन गेले, निघून गेले. म्हणून तर इथं असणारा त्यांचा सोहळा या दरबारामध्ये चालतोय. हा गजेंद्र तर कालपासून तर म्हणले अण्णा तुम्हीच दिसालात मधी म्हणे. हे अनुभव हजारो जणांनी तुम्हाला सांगितले. थिटेनी हजारो वेळेस ऐकल्यात शिष्यांचे अनुभव. पण शिष्य जन्मभर असणारा गुरुच्या पायात राहणारा अजून भेटला नाही, अजून भेटला नाही. आणि तसा जर झाला तर तोच असणार. समुद्राच्या संगे नदी बिघडली, नदी बिघडली समुद्राची झाली. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. सद्गुरूच्या संगे शिष्य बिघडला, सद्गुरूच्या संगे शिष्य बिघडला, शिष्य बिघडला सद्गुरूची झाला. आता काय राहिलं त्याच्यात असणारा वेगळं काय ठेवते. म्हणून आपणा सारिके करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. सद्गुरू वाचोनी सद्गुरू सारिका असता पाठी राखा. तुका म्हणे कैसे आंधळे जण गेले विसरून खऱ्या देवा, खरा देव विसरून गेले तुकोबराय म्हणतात. तुका म्हणे कैसे आंधळे जण गेले विसरून खऱ्या देवा. चालता बोलता सद्गुरू माझा देव आहे आणि हे मात्र असणारं कळत नाही. हे कळून घेण्यासाठी केवळ त्याला अतिपुण्य लागतं, तर हे प्राप्त होतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.